मुंबईमध्ये पहिल्यांदाच असं घडतंय. 1995 बॅचच्या आय एस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर हा निर्णय का महत्वाचा आहे ते लगेच समजतं. ईस्टर्न फ्रीवे असो, कोस्टल रोड किंवा मेट्रो 3 सारखे मोठे प्रोजेक्ट त्यांनी प्रत्यक्ष हाताळलेले आहेत. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरही त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याआधी MMRDA मध्ये काम करताना मोनोरेल, सहारा एलिव्हेटेड रोड आणि मिठी नदी स्वच्छता प्रकल्प त्यांनी पुढे नेले. विशेष म्हणजे हजारो कुटुंबांचे पुनर्वसन त्यांनी इतक्या व्यवस्थित केलं की ते आज एक केस स्टडी म्हणून ओळखलं जातं. 2023 मध्ये त्यांना ET प्राईम वुमन लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता आणखीन एक खास गोष्ट त्यांच्यासोबत घडलेली आहे. मुंबई सारख्या 80,000 कोटी बजेट असलेल्या देशातील सर्वात मोठ्या मनपामध्ये त्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरं तर मुंबई सारख्या महानगरपालिकेमध्ये आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेते या तीनही महत्वाच्या पदावर महिला विराजमान आहेत. या तीनही महिलांना आपल्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.